तर काय आज बनतात फिश फिंगर 350 पॅकचं लंच आणि एक 50 पॅकचा लंच. सिलेंडर संपलेले आहेत आणि लावलेले आहेत भट्टी. अप्रॉक्स 15 तास कंटिन्यू वर्क केलं आहे मी. नमस्कार मंडळी, राधे राधे, जय सद्गुरू. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर कायच मी आता उठलो जरा लवकर. माझी आज शिफ्ट चेंज झालेली आहे. 12ची शिफ्ट आहे माझी आणि ज्या मी कॅफेला काम करतो त्या कॅफेला नाही आहे, आउटडोअरला आहे. तर आता मी उठून चाललं पहिला लॉन्ड्रीला कपडे घ्यायचे आहेत मला. आणि माझा आधीचा दिलेला कपडा आणायचा आहे. कपडा म्हणजे शेफ कोट. तर आता सध्या निघालो मी लॉन्ड्रीसाठी. हा इथे आहे समोर मेन चौक. तर काहीच पोचतोय मी आता लॉन्ड्रीच्या खाली. मी दाखवतो तुम्हाला. हा आहे वूड पिकर रेस्टॉरंट. खूप भारी आहे आपण. आणि याच्या राईट साईडलाच आहे लॉन्ड्री. चला पहिला या लॉन्ड्रीचं काम करून घेऊया, मग व्हिडिओ शिफ्टसाठी. मंडळी झालं आहे आता लॉन्ड्रीचं काम. आणि आज माझी 12ची शिफ्ट आहे. 12ची शिफ्ट आणि सांगितलं आहे की क्लोजिंगपर्यंत थांबायचं आहे. म्हणजे आज नक्कीच 12-1 वाजणार आहे. म्हणजे 12 ते 12 तास ड्युटी. ठीक आहे, एवढं काय नाही. आधी पण केले आहेत, आता काय वाटणार नाही. पण कशी नवीन जागा आहे म्हणून थोडा काहीतरी वाटेल. पाऱ्या करून चालले ना आपल्याला. तर चला पहिला आता रूमवर जाऊ, लगेच रेडी होऊ आणि बघ जाऊया शिफ्टला. बाय. तर मंडळी पोचलो आता रूममध्ये. तर रेडी होऊन लगेच जाऊया. ही आहे आमची रूम. पण रूमचा मी नंतर दाखवेल थोडं. तर काय झालं आता रेडी आणि घेतली आहे मुसली खायला. मुसली खाऊन डायरेक्ट जाऊया ISA मध्ये माझी रिपोर्टिंग आहे. तिकडनं गाडी आहे घ्यायला, त्या गाडीत जाऊ. सबमिट करून जागा आहे तिकडे आपला आज वर्क डे आहे. तर चला बघूया तिकडे. तर मंडळी पोचले मी ISA हा मेन किचन आहे जिथे बल्कमध्ये कुकिंग होते. सर्व आउटडोर इव्हेंट्स असतात, त्यासाठी फूड इकडनं सप्लाय होतो. तर हा मेन किचन आहे इकडचा. आणि इकडनंच मला गाडी भेटेल. ह्या 2 गाड्यामधून इकडं जायला लागेल. तर चला. तर काय झालो आहे मी समितला. तर हा आहे समित. इथे आहे आज 350 पॅकचं लंच आणि एक 50 पॅकचा लंच. 2 वेगवेगळे. इथे आहे थोडीफार कामं, ते करून दाखवतो तुम्हाला कसं काय इकडे. तर हा आहे किचन इकडचं. आज इथेच काम करावं लागेल. आणि शेफ मुकेश भेटलेले आहेत आपल्याला इथे. शेफ मुकेश आहे तो केजी. तर काय झालेलं आहे आता काम सर्व काही. आता इकडचं वातावरण बघा, असं वाटतं पाऊस पडणार आहे. वातावरण भारी झालं आहे, पण एकदम थंडी थंडी हवा आली आहे. तर मंडळी वाजले आता रात्रीचे 3. म्हणजे 12 ते 3 मी वर्क केला. 15 तास कंटिन्यू वर्क केलं आहे. तर बेकारच आहे, बघू शकता तुम्ही. आणि मला शूट पण काहीच करता आलं नाही आजच्या दिवशी, काहीच म्हणजे काहीच. तर माझा विचार आहे की आजचं आणि उद्याचं एकदम मिक्स करून टाकीन व्हिडिओ. तर आता पोचतो रूमवर पोचून डायरेक्ट झोपून. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट डे. तर मंडळी हा आहे डे 2. कालचा दिवस मला काहीच शूट करायला भेटलं नाही, म्हणून मी आज हा कंटिन्यू करतोय. तर काल मला वाजले 3. म्हणजे अप्रॉक्स 15 तास ड्युटी केली मी. आणि
आणि घरी म्हणजे रूमवर जाऊन लगेच झोपलो काय आणि दिवसभर काहीच करता आलं नाही म्हणून आज कंटिन्यू घ्यायचा विचार केला. तर आज कंटिन्यू करू हा ब्लॉग आणि बघूया आजचा दिवस कसा जातो. आज पण माझा 5 ते 3 वाटतं 3 का 4 आउटडोर आहे आणि इथे आलो मी 2 वाजता. म्हणजे आज पण आहेत 14-15 तास. काय नाही, काम केल्याशिवाय शिकणार नाही आणि स्ट्रगल केल्याशिवाय काय होणार नाही. तर चला बघूया आज काय होतं. तर आहे आजचं जेवण, रोटी, राईस आणि चिकन. तर काय आज बनतात फिश फिंगर. शेफ प्रणय बनवते फिश फिंगर आणि सर्व आता मध्ये यायला लागते सर्व काही. बोल काहीतरी. बोल बोल. अरे मला शेक दे रही थी. ऐसा Chef Rushabh made by fish finger. You can see fish finger. हो इंग्लिश दाखवा लागेल म्हणजे चॅट दाखवा Oh लागेल. my god. बघू शकता आज आम्ही फिश फिंगर बनवतोय. शेफ ऋषभ, शेफ नितेश, शेफ प्रणा काय प्रेरणा. परीना. परीना परीना. ओके. तर मंडळी चालू आहे आता फ्रीजची साफसफाई. तर अख्खा बर्फात भरलाय हा फ्रीज. तर याला गरम पाणी टाकून सगळा बर्फ काढून घेऊ आधी, मग सगळी घाण काढू. तर कामाला लाग मनीष. स्टार्ट. घारा 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 घारा. चॉपिंग सर्व गोष्टी नसतात. क्लिनिंग, फ्रीज क्लिनिंग, सर्व गोष्टी येतात आमच्यामध्ये. हा चल 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 बाजूला. शेफ ऋषभ. तर आता झालेलं आहे फ्रीज साफ करून. आता सर्व हा सामान आहे फ्रीजचा, पूर्ण नॉनव्हेजचा सामान आहे फ्रीजमध्ये असतो. हा पूर्ण आतमध्ये टाक. तर काही सिलेंडर संपलेले आहेत आणि लावलेले आहेत भट्टीवर चालू आहे सगळे. स्टफिंग वगैरे बनवतो, फ्राईज चालतो. मोस्टली सर्व काम इथेच केले जातात आता. आणि इथे उभा राहून जाम बेकार होते. तर आता ही बनते मॅक्सिकन स्टफिंग. त्या दिवशी ही पण बनवलेली, ती संपली. आज पण परत बनवतोय आपण. तर चला नंतर भेटूया. तर गाईज आज बनतायत मंचुरियन. तर मंडळी थोडे ब्लॅक पेपर रोस्ट केल्यात क्रश करायसाठी. तर लगेच क्रश करून घेऊया. आता इथं झालेली आहे. लगेच क्रश करून घेऊ इथं. तर मंडळी आता बनते टाकोस. 2 शब्द टाकोस बद्दल कसे बनतात, काय बनतात, काय फार चांगले फार चांगले आहेत. आज जरा तर टाकोसला आपण आता जरा बेक करायला नेऊया डायरेक्ट ओव्हनमध्ये. एक नंबर. बस बस भाऊ. अरे बटरले टाक ना बाबा. 850 रुपये घेतात घ्यायचे. 400 रुपये. टाक बटर. पिकअप पिकअप पिकअप.
तर गाईज हे आहे सर्फ अँड टर्फ. तर मंडळी घेतले आता पप्पाया खात. फ्रूट बोलने का, पप्पाया नहीं बोलने का. काय बोलायचा? फ्रूट. फ्रूट हो. तर मंडळी घेतलं तर फ्रूट काढला. फ्रूट खाऊन निघत आहे. गाडी आलेली आहे 5ची तुझी. तर मंडळी आता चाललं आउटडोर कॅटरिंगला. तिथे आमचा पिझ्झा काउंटर आहे. सर्व पिझ्झाचं सामान टाकलं आम्ही गाडीमध्ये आणि आम्ही तिघं चाललो आहे. 1 2 3. तर चला तिकडे. तर काय आता आम्ही आहोत काउंटरला. आमचा पिझ्झा काउंटर आहे. हे आम्ही सर्व पिझ्झा बनवून ठेवले आहेत. सर्व आता हळूहळू सर्व पिकअप होईल आणि सर्व इथे चालू आहे. एक एक गोष्टी हळूहळू तुम्हाला सर्व दाखवेल. जसं भेटेल टाईम तसं दाखवेल तुम्हाला. नंतर भेटूया. तर मंडळी झालेली आहे ड्युटी आता. तर चाललो आता रूमवर. पोचलोच आहे, रूमच्या खालीच आहे मी. आणि आज खरंच मजा आली आउटडोअरला. उद्या पण आहे सेम, पण उद्या पिझ्झा काउंटर नाही आहे. काय माहीत काय असेल उद्या, काय शेफ बोलेल कसा काय असेल. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाय बाय. जय श्रीराम.